थांब, आज हे ऐकलं नाहीस तर पुढचे 6 महिने पश्चाताप करशील. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आजचा दिवस साधा नाही. आज तुला जो व्हिडिओ मिळणार आहे तो तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. हीच ती वेळ आहे जी तू वाट पाहत होतास. आज साक्षात स्वामींनी संकेत दिला आहे, पण हा आशीर्वाद सगळ्यांना मिळत नाही. एक फोन, एक बातमी आणि सगळं आयुष्य बदललेलं. तुझ्यावरच का संकट येत आहेत ह्याचं उत्तर तुला आज मिळेल. कारण देवाने तुला निवडलं आहे, पण त्यासाठी तू तयार आहेस का? तयार असशील तर होय स्वामी आई असे तू टाईप कर, व्हिडिओला लाईक कर. बाळा, वेळ संपत चालली आहे आणि ही शेवटची खूण आहे. तुझ्या शत्रूंची चाल आता उलटी पडणार आहे. जे अशक्य वाटत होतं ते सुद्धा शक्य होणार आहे. कारण आज तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत पाहील त्यांनाच पूर्ण फायदा मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, शेवटी काय होणार आहे हे तुला आधीच सांगते. आज तुला एक अशी बातमी मिळणार जी तू खूप दिवसापासून वाट पाहत होतास. पण प्रश्न आहे, तू त्या क्षणासाठी तयार आहेस का? होय माझ्या लेकरा, कारण प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी नंतर पश्चाताप केला आहे. तुलाही पश्चाताप करायचं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. कधी असं वाटलंय का की तू कितीही प्रयत्न कर पण गोष्टी काही जमत नाही? तुझ्या मनात इच्छा आहे पण परिस्थिती नेहमी उलटी जाते. लोक समजत नाहीत आणि कधी कधी स्वतःवरच शंका येते. पण आज सगळं काही वेगळं आहे. आज तुझ्यासाठी एक संदेश आहे. एक अशी ऊर्जा आहे जी तुला पुढे ढकलत आहे. कारण स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली आहे. होय, योग्य वेळ येईपर्यंत तुला थांबावं लागेल आणि ती वेळ आता आली आहे. पुढील काही तास किंवा काही दिवस तुला एक गोष्ट कळणार आहे. होय, जे होईल ते तुझ्या आयुष्याची दिशा बदलून जाणार आहे. ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली, ज्यांनी तुला कमी समजलं, त्यांच्यासाठी हा उत्तर असणार आहे. कारण जेव्हा वेळ बदलते तेव्हा परिस्थिती नाही, लोक सुद्धा बदलून जातात. लक्षात ठेव बाळा, ही फक्त बाहेरचा बदल नाही, तुझ्यातही काहीतरी बदलायला हवं. विश्वास, धैर्य आणि संयम या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की चमत्कार नक्कीच घडतो. एक गोष्ट स्पष्ट बाळा, जर आज तू हे दुर्लक्ष केलंस तर पुढचे 6 महिने तुला पश्चाताप होणार आहे. म्हणून आजच एक छोटासा निर्णय घे. मनात विश्वास ठेव, स्वामींचं नाव घे आणि स्वतःला तू कमेंट बॉक्समध्ये सांग की मी तयार आहे. आणि जेव्हा ती गोड बातमी तुला मिळेल तेव्हा आजचा हा क्षण तुला आठवणार आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर तू कमेंट बॉक्समध्ये मी तयार आहे असं लिही आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण जे होणार आहे ते अचानक होणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूंचा गेम ओव्हर आता होणार आहे. कारण तुझ्या शत्रूंसाठी वाईट बातमी आज मिळणार आहे. तुझ्या नशिबात असं काही अद्भुत घडणार आहे की तू विचारही केला नव्हतास. होय माझ्या लेकरा, येणाऱ्या 10 मिनिटामध्ये तुझ्या घरात मोठी आनंदाची खुशखबर येईल. म्हणून तू हा संदेश दुर्लक्ष करू नकोस. ज्यांनी तुला त्रास दिला आता वेळ त्यांची आहे. होय माझ्या लेकरा, तुझे सर्व स्वप्न हे सत्यात उतरणार आहेत. शत्रूची चाल ओळख, नाहीतर तो तुला संपवणार आहे. कारण शत्रू हा बाहेर नसून हा आतच आहे, तो तुझ्यात आहे. म्हणून माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की सगळे तुझे आहेत, पण नाही. शत्रू समोरून नाही तर मागून वार करतो बाळा, आणि तो जवळचाच असतो. म्हणून सावध राहा. तुझे चांगले दिवस आता नक्कीच येणार आहेत. म्हणून बाळा, कितीही मोठी इच्छा असू दे, आज ती पूर्ण होणार आहे. कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर. कारण तुझ्या नशिबाचे दरवाजे आता उघडले जाणार आहेत आणि तुझ्या घरात आनंदाची बातमी एक येणार आहे. आता तू बंद डोळ्यांनी नाही तर खुल्या डोळ्यांनी चमत्कार पाहणार आहेस. होय माझ्या लेकरा, तुझा त्रास संपला, कारण तुझ्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. माझ्या बाळा, या क्षणी ताबडतोब तू हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि चमत्कार बघ. हा व्हिडिओ तू सोडलास तर तुला कधीही मी माफ करणार नाही. तू मागता मागता थकून जाशील ते सर्व काही मी तुला आज देणार आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास ठेव. जिथे विश्वास आहे तिथे अशक्य असं काहीच नाही. माझ्या लेकरा, तू कितीही हार मानलीस तरी मी तुला एकटं सोडणार नाही, कारण तू माझा लाडका भक्त आहेस. माझ्या बाळा, बघ, तुझा अपमान करणारेच आता तुझ्या समोर नतमस्तक होणार आहेत. म्हणून तू शांत राहा, स्वतःची किंमत ठेव, कारण तूच जर तुझी किंमत ठेवली नाहीस तर लोक सुद्धा ठेवणार नाहीत. म्हणून माझ्या लेकरा, जर समाजामध्ये तुला स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुला नोटीस करावं वाटत असेल तर तुला स्वतःची इमेज वेगळी बनवावी लागेल. होय, सर्वांपासून थोडं अंतर ठेवून राहा. जर तू रोज एखाद्याच्या घरी गेलास तर काही दिवस त्या व्यक्तीला चांगलं वाटेल, पण काही दिवसानंतर ती व्यक्ती तुझा कंटाळा करायला लागेल. म्हणून काही दिवस एखाद्यापासून दूर राहा आणि तुझी किंमत तू जागी ठेव. जर तू नेहमी प्रत्येकासाठी अवेलेबल राहिलास तर ती व्यक्ती तुला किंमत देणार नाही. होय माझ्या लेकरा, थोडासा अंतर असलं की आपल्याला इज्जत सुद्धा मिळते. म्हणून माझ्या लेकरा, बघ, प्रत्येक गोष्टीसाठी तू दुसऱ्याची मदत घेऊ नकोस. कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेणं तू टाळ. यामुळे समोरची व्यक्ती तुला कमजोर समजायला लागते. स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न कर. यामुळे तू सक्षम आहेस असे समोरच्याला वाटेल आणि तो तुझा आदर करायला लागेल. होय माझ्या लेकरा, बघ, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तू तुझ्या आयुष्यात जर फॉलो केल्यास तर नक्कीच तुझ्या आयुष्यात तुला सुख, समाधान, संपत्ती मिळणार आहे. माझ्या लेकरा, जर समाजामध्ये तुला तुझी इज्जत कायम ठेवायची असेल तर तुझे सर्व दुखवटे सगळ्यांसमोर वाटू नकोस, दाखवू नकोस. तू जर प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात काही वाईट घडलेलं असेल ते दुसऱ्यांजवळ जर तू सांगत गेलास तर समोरच्याला वाटेल की याचं रोज रोज तेच आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात, दुःखामध्ये आपल्यासोबत कोणीही नसतं. दुःखाच्या संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेव आणि सर्वच दुःखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढ आणि ताठ मानेने जग. यामुळे लोक तुझी आपोआपच इज्जत करायला लागतील. बाळा, एखाद्याने तुझा अपमान केला आणि तीच गोष्ट जर तू दुसऱ्या तिसऱ्याकडे सांगत राहिलास तर ती सुद्धा व्यक्ती तुझा अपमानच करेल. म्हणून तू प्रत्येक गोष्टी सगळ्यांकडे सांगत बसू नकोस. याने तुझं दुःख, त्रास हे कमी होणार नाही तर अजून वाढणार आहे. होय माझ्या लेकरा, कामापुरता मामा हल्लीचं जग झालं आहे, कारण खूप स्वार्थी दुनिया आहे. कोणीही गरजेशिवाय आपल्याला बोलत नाही. मग आपली वागणूक अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहा. रिकामे तासनतास गप्पा मारणे, एखाद्याच्या घरी सारखे सारखे जाणे, गरज नसतानाही आपली इज्जत घालवणे, समोरच्याने आवाज दिला की लगेच पळत जाणे. जेवढी आपली जवळीक वाढेल तेवढी आपली किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचे आणि इतर वेळेस स्वतःसाठी वेळ द्यायचा. तुमच्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करायचा. नाहीतर काही मूर्खांना सवय असते,
वेळ मिळाला नाही तर लगेच पळाले दुसऱ्याच्या घरी, दुसऱ्याच्या सोबत, दुसऱ्याच्या आयुष्यात, आणि याने त्यांची किंमत कमी होते आणि त्यांचा अपमान होत असतो. कारण की समोरची व्यक्ती त्याला मग रिकामटेकडा, बिनकामाचा अशी चिल्लर समजायला लागते. आणि चिल्लरचा आवाज नोटांपेक्षा जास्तच येत असतो बाळा. म्हणून आता तूच ठरव, तुला चिल्लर बनायचं आहे की काय. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा, देव माझा असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तू खूप वेळा जरा जास्तच महत्त्व लोकांना देतोस आणि तीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात. स्वतःचा मान सन्मान जर ठेवायचा असेल तर लोकांपासून, जवळच्यांपासून अंतर ठेव. आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घे, तर तुझीही काळजी लोक घेतील. लोकांचा स्वभाव ओळखायला शिक. काही वेळ आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने सगळं बोलतो, वागतो, पण त्याची समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढते. म्हणून कोणाशी जवळीकता निर्माण करण्याच्या आधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून मगच त्याच्याशी बोल, त्याच्याशी वाग आणि त्याच्याशी तू नातं बनव. नाहीतर मग नंतर तुझ्या हातात पश्चातापाशिवाय काहीही राहणार नाही. होय माझ्या लेकरा, तुझा अपमान झाला, कोणी तुझा अपमान केला तर त्या अपमानाचा बदला त्याच्याशी भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. कोणाशीही वाद घालत बसायचं नाही. सर्व काही वेळेवर सोडून द्यायचं. कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते. जर तुला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुझी किंमत करावी वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. कोण काय करतंय, कशासाठी करतंय, कोणासाठी करतंय या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. या गोष्टीपासून तू जितकं स्वतःला लांब ठेवशील तितकं तू जास्त आनंदी राहशील. कारण दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न कर. बघ बाळा, नक्कीच तुझं आयुष्य सुखकर होणार आहे. जर तुला वाटत असेल की हे सर्व तुझ्यासाठीच आहे तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, दुःख, संकट हे सगळ्यांच्या आयुष्यात आहे. म्हणून सगळ्याच गोष्टी तू सगळ्यांना सांगत जाऊ नकोस. कारण तुझ्या दुःखाच्या गोष्टी ऐकण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मोजक्याच गोष्टी तू लोकांसोबत शेअर कर आणि बाकीच्या तुझ्या पर्सनल गोष्टी ह्या पर्सनलच ठेव. गरजेपेक्षा जास्त बडबड करू नकोस. तुझे शब्द नेहमी मोजून मापूनच ठेव. होय माझ्या लेकरा, जर तू बोलत राहिलास तर तुला अति शहाणा समजतील. म्हणून बोलताना जेवढे गरजेचं आहे तेवढंच बोल आणि लोकांवर तुझं इम्प्रेशन पाड. लोक तुझ्या स्वभावाने प्रभावित होतील बाळा. एक चांगली व्यक्ती हो. तुझ्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर काम कर. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घे. स्वतःचा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे तुला यश मिळेल आणि तू तुझी स्वप्न पूर्ण करू शकशील. जेव्हा तू आयुष्यात काहीतरी साध्य करशील तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुझी किंमत वाढवे. होय माझ्या लेकरा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नकोस. प्रत्येक गोष्टीसाठी जर तू अवलंबून राहिलास तर समोरची व्यक्ती तुला चिल्लर समजेल, कमजोर समजेल. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न कर. माझ्या लेकरा, स्वतःचा स्वाभिमान जप. एखादी गोष्ट तुला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून बघ. जर समोरच्या व्यक्तीने तुझी मदत केली नाही तर परत त्याला विनंती करून त्याच्याकडे जाऊ नकोस. कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील खूप महत्त्वाचा आहे. होय माझ्या लेकरा, दररोज अशाच सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. जर माझे हे विचार तुम्हाला आवडत असतील आणि पटत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. तुमचं दुःख कायमचं संपून जावो
आणि तुमचं नशीब भरभराटीला येवो, आनंदाचा क्षण कायम तुमच्या आयुष्यात राहो, अशीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. होय माझ्या बाळा, सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखात कोणीच नसतं. दुःखात आपल्या पाठीशी असतो तो म्हणजे फक्त आपला देव, आपले स्वामी आई. आणि स्वामी आईंवरती जर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आयुष्याची माती करणाऱ्या ज्या सवयी असतात त्या सोडून द्या, कारण तुम्हाला त्या बर्बाद करत असतात. आणि सवयीच काय, आपल्या आयुष्याला बर्बाद करणारी नाती सुद्धा तुम्ही तिथेच डिलीट करून टाका. कुणाच्याही धाकात राहू नका. सतत चिंता काळजी करू नका. सतत पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. आणि ते सकारात्मकता ठेवण्यासाठी स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. कारण स्वामी महाराज जर तुमच्या पाठीशी असतील तर तुमच्यावर जळणाऱ्या माणसांचा तिथे काहीच प्रभाव होत नाही. कारण तुम्ही देवाचे लाडके भक्त असता आणि देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून शांत राहा आणि चालाक बना, कारण स्वामींचा आशीर्वाद कायमच तुम्हाला मिळणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.